आत्माचा आनंद स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी दुःख कालच राहील. सांगे बरोबर आहे ना. आत्माचा आनंद स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी दुःख कालच राहील. मग पुढे ते भासते कसं तर आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न सुटला, आत्म्याचं किम स्वरूप आहे. दुसरा प्रश्न, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालच राहील. मग शिष्य काय म्हणाला बघ. अरे शिष्य काय म्हणाला, जर त्याचा अभाव आहे तर भासते कसं. काला तरी नाही म्हणजे अजात पटण्यात का काय नाही, भाग्यवाद नाही. मग संगती लावण्याकरता कोणता वाद, मग विवर्तवाद आणि संगती लाव. ते विवर्तवादाकरता ख्याती प्रकरण आहे. नसून भासते, दोरीवरचा सर्प असून भासते का नसून भासते. हे वेदांत म्हटल्यानंतर हे रज्जू सर्पण अजातवादाचे परिणामवादाचे दृष्ट येत असतात. ऐकणारा कंटाळवाणं वाटते. म्हटलं काय समजू नाही का, जेवढी कथा ऐकताना आनंद वाटतो तेवढ्या याचं काय नाही. पण आनंद कोणाला होतो, त्याहीपेक्षा अधिक आनंद जिज्ञासा आहे. सुंदर विवरण आहे. नाही तर भासते कसं आहे, याच्याकरता 5 वाद्याची काहीतरी मत आहे. आता होऊन गेली तुम्हाला. असत्ख्यातीवादी, आत्मख्यातीवादी, अज्ञातख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. आता कोणती ख्याती चालू आहे तुम्हाला. प्रत्येकाची मतं कशी आहे, मत सांगून त्यांचं खंडन करता आलं पाहिजे. एखाद्याने विचारलं तुम्हाला सत्ख्यातीवाद्याचं मत का बरोबर नाही, काय सांगणार तुम्ही. बरं, सत्ख्यातीवाद्याचं मत सांगा म्हटलं तर नाही सांगता येईल. बरं, सत्ख्यातीवाद्याचं मत असं आहे, तो दोरीवर ते भासलेला सर्प किंवा शक्तीवर ते भासलेला रजत भ्रम मानत नाही तर काय मानतात. भ्रम का मानत नाही, सत्य का मानलं नाही. सगळं जगात जे आहे किती भूताचं आहे. भूत कोणती, मसनातली का, पंचमहाभूत आहे ना तुमच्या गीतेमध्ये आहे का. भूमी रापो नरो वायु खम मनो अहंकार आणि ती अन्य भिन्ना प्रकृती. म्हणजे सत्य मानतो. सत्य का मानतो, हे पाय सगळं जगात पंचमहाभूतातून उत्पन्न होते. प्रत्येक पदार्थामध्ये त्या जेवूया. शुक्तीमध्ये सुद्धा शुक्तीच्या रवायाबरोबर रजताचे सुद्धा काय. म्हणून शुक्तीमध्ये असलेल्या रजताच्या अवयवापासून रजत भासते, प्रतीतीला येते. म्हणून प्रतीतीला येणारं रजत हे मिथ्या नसून काय सुंदर मत आहे. मग त्याचं खंडन सांगायचं. जर नाही का जमिनीवर भासणारं जे मृगजळ आहे ते पाणी जर सत्य आहे असं जर मानलं तर जमीन काय झाली पाहिजे. मग खरं पाणी आहे का, त्याला हरणं बोलतात बा कोणते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं आहे. आणि ते हरणं धावत जातात पाण्याकडे. ते पाणी नसते, काय नसते. शेवटी तहानेमुळे घसा फुटतो, पण त्याची भ्रांती जात नाही. जरा असं वाटते पाणीच आहे. आणि शेवटी खाली पडून राम बोलो भाई. आपले तसंच आहे. संसारामध्ये सुख आहे असं म्हणून माणसं मरेपर्यंत सुखाचा काय करतात.
मग घेतात. त्याला सांगितलं म्हणलं एकादशी करा की एखाद्या दिवशी. बरं का म्हणलं आमचा दिवस जायचा. त्यांना सांगावं लागते दिवसभर. मग आलं लागते. मग विषयामध्ये सुख आहे आणि ते खरं आहे असं समजून आपला मनुष्य यातलं सगळं आयुष्य काय होते मग बरबाद होते का काही नाही. तिथून गाडगे महाराज म्हणायचे तो कांबळे घ्यायला आणि पाणी वाहता वाहता काय नाही. विषयातलं सुख आहे सुख नसून काय भ्रम आहे. जगात एक आहे म्हटलं वेदांत शास्त्रामध्ये भ्रम आहे. सुंदर आहे म्हणून सत्याची वाद्याचं मत बरं भ्रमातला पदार्थ ज्याचा त्याला दिसतो. दोरीवर ते बसलेला सर्प सगळ्यांना दिसतो की ज्याचा त्याला. वारुळातला सर्प मग खरा आहे तो कोण आहे. आणि दोरीवर वाचणारा सर्प कसा आहे खोटा आहे चढला आहे नसून का वाद. वेदांताचा विवर्त वाद आहे कोणता आहे. मग नाही तर बसला कसा आहे अनिर्वचनीय किती वाचा. शिष्य महाराज सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होती हे समजले आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामुग्री म्हणजे फक्त रज्जुपहित चैतन्याश्रित अज्ञानच आहे हेही समजले. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा. सर्प कसा भासला सांगता येते का कोणाला. नाही सांगता येत. पहिले तुम्हाला बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे सांगितलं. उगीच ज्ञान होत असते का आपल्या अंतःकरणाची वृत्ती बाहेर निघून घटापर्यंत जाते. त्या घटावर 2 आवरण असतात. कोणते 2 आवरण असतात. अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करते आणि अज्ञानाचं आवरण वृत्ती निवृत्त. मग वृत्तीने अज्ञानाचं आवरण निवृत्त केलं म्हणजे वृत्तीमध्ये चिदाभास असतो. काय असतो. आणि तो चिदाभास घटाचं काय करून देतो म्हणजे आपल्याला घट समजला असं काय होते. आतापर्यंत अज्ञान होतं आता काय झालं. हे तुम्हाला पंचदशी शिकाल त्याच्याकरता एक स्वतंत्र आहे कुटस्थ दीप म्हणतात त्याला. आधी देतो असं. आता इथे सर्प का भासतो वृत्ती कोटपर्यंत गेली आहे त्या राज्यापर्यंत गेली. तिला प्रकाशाचं काय नाही. मग कोणची वेळाची पूर्ण प्रकाशाचं काय नाही. मग सामान्य रूपाने काय होते आणि विशेष रूपाचं अज्ञान काय राहतं. विशेष रूपाचं अज्ञान काय राहते. वृत्तीला प्रकाशाचं काय नाही. पूर्ण अंधकार निवृत्त करावा एवढ्या अलग लक्षामध्ये साह्य नसल्यामुळे विशेष रूपाचं अज्ञान काय राहते. हे बघ सामान्य विषय समजतो ना व्याकरणात. सामान्य नाम आहे पुढे. सामान्य नाम कोणाला म्हणतात. होऊन गेलं म्हणता पहिल्या वर्षाचं कशाला दिसत. अरे सामान्य नाम कोणाला म्हणजे सर्वांना चालते त्याला सामान्य नाम. म्हणजे एकाला चालते त्याला. प्रत्येकजण आपल्याला मी समजतो का नाही. मी हे कोणता आहे सामान्य नाम. तो हे कोणता आहे सामान्य नाम. हे गोविंदा इकडे आहे की गोविंदा हे कोणता आहे विशेष नाम. व्याकरण आहे ना. सामान्य नाम म्हणजे काहीतरी आहे आणि विशेष म्हणजे दोरीचं काय आपल्याला अज्ञान आहे. आणि लांबटपणामुळे आपल्याला दोरी वाढते. अज्ञानाचा परिणाम सर्प आहे. कोणाचा अज्ञानाचा 3 गुण. एक सत्वगुण रजगुण आणि तमगुणाचा सर्प बरं का. त्याच्या ठिकाणी हालचाल होती ती रजगुणाची
म्हणजे आपल्याला ज्ञान होते ते सत्वगुणाचं कार्य. अशा रीतीने सर्प नसून काय होतो, भासतो, त्याला सत म्हणावा. दोरीच्या ज्ञानानं काय होतं, नाही सत म्हणावं तर प्रतीच आहे ते. काय ते बरं, मग सत्य म्हणा. दोरीचं ज्ञान झालं तर त्याची काय होती, म्हणणार सतही म्हणता येत नाही. पुढे मग काय म्हणायचं, स्वतःहून असताहून म्हणजेच अनिर्वचनीय, म्हणजेच सद विलक्षण. अनिर्वचन म्हणजे मिथ्या. म्हणजे जगत कसं आहे, सर्प करतात वेळ घालवायची आपल्याला, काय आपल्या सिद्धांत करतात. दृष्टांत देऊन काय सांगायचं असतो, सिद्धांत. असा सर्पवाद. अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. श्री गुरु, जसा रज्जुपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प आहे, तसा अंतःकरण उपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. अविद्येचा परिणाम सर्प आहे. पुढे त्यालाच अज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं, त्रिगुणात्मक आहे ते. मला गेलं की गीतेमध्ये सुद्धा सतम रजस्तमी गुणा प्रकृती संभव आहे झालं गीतेमध्ये, 7व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये. 3 गुणाने पोचलेला ज्ञान त्याला हे. आता त्या गुणाचा परिणाम कसा होतो सांगतो वाचा. अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. त्या साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे, म्हणून त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणतात. पुढे वाचा. किंवा साक्षी आश्रित असेही म्हणतात, कारण जसा रज्जू ज्ञानाने सर्पाचा बाध होतो, तसा सर्पज्ञानाचाही बाध होतो. व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही, म्हणजे मिथ्या ठरत नाही, त्यास अंतःकरणाचे ज्ञान म्हणावे. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते, त्यास अंतःकरणाचे ज्ञान न म्हणता अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित म्हणावे. 2 प्रकार. खरं ज्ञान आणि दोरीचं कोणतं ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे. आणि दोरीवर ते बसलेल्या सर्पाचं ज्ञान कसं आहे, मिथ्या आहे की. मग त्या अविद्या कार्य लावायचं. काय लावायचं, आणि जे दोरीचं ज्ञान होते नाही, अविद्या कार्य आपल्या अंतःकरणाचं. खरेपणा दाखवायचा असलं तर अंतःकरण, आणि मिथ्यात्व दाखवायचं असलं तर अविद्या. अविद्या साक्षी भाष्य असं म्हणतात, अंतःकरण भाष्य असं म्हणतात. पुढे असे ज्ञानाचे सत्यत्व मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरिता परिभाषिक शब्द शास्त्रकारांनी ठरविले आहेत. असो, याप्रमाणे सर्पाचे ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. मग त्याला म्हणलं साक्षी आश्रित अविद्या आश्रित ज्ञानाचं कार्य. खरेपणा दाखवायचा असला तर साक्षी आश्रित, खोटेपणा दाखवायचा असला तर अविद्या आश्रित. पुढे जरी सर्प आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही अविद्येचे कार्य आहेत, तरी त्यात थोडा फरक आहे. तो असा: 1. रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. अंतःकरण उपहित चैतन्याश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. सर्वगुणाचा परिणाम आहे अविद्या आश्रित. नाही, बरोबर आहे की. साक्षी आश्रित अविद्येचा परिणाम म्हणजे काय, सर्प आहे, मिथ्या. बरं का. आणि अंतःकरण आश्रित अविद्येचा परिणाम आहे, त्याला काय म्हणायचं, ज्ञान म्हणतात. काय म्हणायचं, पुढे तमोगुण जड आहे म्हणून त्याचे कार्य सर्प जड आहे, आणि सत्वगुणापासून ज्ञान होते म्हणून साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असे सांगितले. आणि ज्ञानाच्या ठिकाणी असलेला जो तमोगुण, त्या तमोगुणाचा कार्य सर्प आहे. हे ज्याला झोप येत नसेल ना, त्याने हे सगळं निश्चित झोप आल्याशिवाय. पण झोप आली तर एकमेकाच्या अंगावर काढलं खाणार. त्याच्याकरता थोडी जिज्ञासा लागते, तत्वविचार म्हणतात. ते इंग्रजी भाषेमध्ये त्याला फिलॉसॉफी म्हणतात. ते कॉलेजमध्ये शिकवलं जातं. तत्त्वज्ञान आहे ना,
आपले डॉक्टर राधाकृष्णन जागतिक तत्ववेत्ता होता. बरं, कोणत्या याच्यात जागतिक मामासाहेब सुद्धा. तत्वविचार म्हणजे सुंदर असतो. मनाची घडी बसवण्याकरता तत्वविचाराचा अवश्य होईल. हे पाहिजे तुमच्या गीतेमध्ये आलेलं आहे, जास्त नाही का सॅम्पल म्हणून. किंतत ब्रह्म किमध्यात्म किम कर्म किम अधिभूत किम अधिदैव. सुंदर आहे. ब्रह्माचा विचार, पुढे कर्माचा विचार, अधिभूत म्हणजे शरीराचा विचार आहे, अधिदैव म्हणजे जीवाचा विचार आहे. नाही, अधिभूत अधिदैव, अधिज्ञा म्हणजे परमात्मा. बरोबर त्याच्यामध्ये 5 विचार आलेले तत्वज्ञानाचे. हे आपल्या विचार सगळ्या गीतेमध्ये थोडक्यात सांगितलं आहे. इतर दर्शनकार म्हणजे भरपूर आजी देतो. थोडक्यात म्हणजे अधिकार पाहून. आता तुमची प्रथम अवस्था आहे. पुढे शिकायला गेलं म्हणजे मग कळतं. इथूनही पोरं जातात ना विचारसागर शिकून. ऋषिकेशला गेले म्हणजे तिथं उपनिषद वगैरे काही शास्त्र शिकतात. मग त्यांना असं वाटते इथं आलेले विद्यार्थी म्हणजे बिनडोक असेल शिकवणाऱ्याला. ते विद्यार्थी सांगतात गुरुजी पुढचं सांगा, माहिती काय म्हणलं आम्हाला. माहिती कुठं म्हणलं विचारसागर देऊन गेलेला आहे. पंचदशी विचारसागरात ज्ञानेश्वरीत काय झालेलं आहे येऊन गेला आहे. पुढचं सांगा की पुढचं हे आयचं काय पडतंय, कमी पडते. शास्त्री होण्याकरता काय करते आचार्य वगैरे चांगले विचार आहे. म्हणतो दोरीवरती वाचणारा सर्पा विद्याकारी आहे. आणि अविद्येच्या तमगुणाचा परिणाम काय आहे? सर्व त्रिगुणात्मक आहे ना. सत्वम रजस्तम माहिती गुणा प्रकृती त्रिवीर गुण वैभावी सर्वमिदं मोहितम ज्यावी जानाती. मग तमगुणाचं कार्य, सत्वगुणाचं कार्य ज्ञान, आणि तमगुणाचं कार्य तो सर्प, आणि रजगुणाची हालचाल. 3 गुण आपापले. तुम्हाला 5व्या तरंगामध्ये भरपूर विषय येणार आहे. ही सृष्टीमध्ये कशा कशा क्रिया होत असतात याचं 5व्या तरंगामध्ये भरपूर ज्ञान दिलेलं आहे. पंचदशीचे 5 प्रकरण याच्याकरता आहे. आणि ज्या क्षणी मंद अंधकारादी दोषाने रज्जू चैतन्याश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो त्याच क्षणी साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. ज्या वेळेला सर्पाचा परिणाम होतो त्याच वेळेला ज्ञानाचा काय होतं परिणाम होतो. दोन्ही आहे ना. पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान आहे. 2 आहे. एखादा आंधळा मनुष्य आहे त्याला पदार्थाचं ज्ञान नाही. त्याला काय नाही. हात लावला तर पदार्थ कळतो त्याला. पण कारल्याची भाजी आहे का दोडक्याची भाजी आहे कुठं काय कळतं. मग ज्ञान असावं लागतं. ज्ञेय आधी ज्ञान. बरं त्याला जाणणारा असता तो त्याला ज्ञाता म्हणायचा. असं त्रिपुटी लागत असते. ज्ञाता ज्ञान आणि स्वयंपाक केला तर जेवणारा पाहिजे ना. भोगता पाहिजे. काय पाहिजे. बरं भूक लागलेली आहे खायला काय आहे भोग्य पाहिजे. काय पाहिजे. बरं ताट वाढलेलं आहे जेवणाराही आहे. ताटामध्ये काय आहे पक्वान आहे. आलं का लक्षात. भोग झाला पाहिजे ना. एखादा माणूस म्हणला घ्या जेवण भेटते का असं घ्या बघा असं म्हटलं जातं ताट घेऊन जाईल. भोग्य नाही. जिभेची पदार्थाचा काय झालं नाही संबंध झाला नाही. भोग होता सोडा. ताटातलं अन्न कुठं गेलं पाहिजे पोटात. इतकं कुठं गेलं पाहिजे का प्रमाणात पाहिजे. काय पाहिजे प्रमाणात. तर आरोग्य राहायचं काय राहायचं. पचनशक्ती कमी खात बसतं म्हणून एखादी लाडूची जर पंगत असली तरुण मुलाला 5 लाडू वाटतात. किती एका वेळेला किती लाडू. एक म्हातारा जेवणार होता त्याला एकच वाढला. किती वाढला
जो म्हातारा रागावला म्हणलं त्याला 5,000 लावले, मला किती वाढला. म्हणलं हे बा तुला 5 का नाही वाजले, संडास मोकळा ठेवला. दृष्टांत द्यायचं. पचवण्याची काय पाहिजे, शक्ती लागते ना, आहे का नाही. एखादा नाऱ्या खातो, 5 चपात्या खातो, देतो खाऊन म्हणून नाही तर देऊ लागलं. दृष्टांत समोर कोणताही व्यवहार होण्याकरता त्रिपुटी असावी लागते. भोग्य, भोक्ता आणि भोग, कर्ता, कर्म आणि क्रिया, ज्ञाता, ज्ञान आणि हे सगळे असे. त्रिपुटी असेल तर व्यवहार होतो, हे त्रिपुटी नसेल तर आंधळा मनुष्य आहे बरं का. त्याच्यामुळे भोक्ता आहे की काय सगळं काही कळतं सगळं. मग साधना नसेल तर मग आंधळ्या माणसाला काय देत नाही. डोळे नावाचा डोळे आहे पण दृष्टी नाही, काय नाही. मग तुमच्या आमच्यासारखं चालता येते का तुला. ते काठी असते बघा तेवढे, ते मग काठी असे ते काढत बाबा. तर ईश्वराची कृपा चांगली आपल्याला, ईश्वराने आंधळ केलं नाही. आंधळेपणामध्ये पारतंत्र्य असते, काय असते. जवळजवळ मनुष्य 60% भाग असतो बघा. डोळाच माणसाला जे क्रिया करता येते ते आंधळ्याला करता येत. म्हणजे देवाचं काय आहे, उपकारच नाही. जाऊ दे, आपलं पाहिजे विषय होता, पुढे वाचा. म्हणजे एक सर्पविषय आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही युगपत म्हणजे अगदी बरोबर उत्पन्न होतात. जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रजवादी अधिष्ठान ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञान ही युगपत लीन होतात. बरोबर. पुढे वाचा खालची पंक्ती. अशा रीतीने सर्पादी भ्रमाचे ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रजवादी चैतन्याश्रित अविद्या ही सर्पाधिकास उपादान कारण आहे. सर्पाला कोण कारण आहे. रज्जूच्या ठिकाणी असलेली अविद्या, आणि त्या अविद्येचा परिणाम काय आहे, सर्प. त्या अविद्येमध्ये 3 गुण, सत्वगुण, रजगुण आणि तमगुणाचा परिणाम सर्प. सत्वगुणाचा परिणाम ज्ञान आणि रजगुणाचा परिणाम हालचाल. असे लावायचं. मला 5 रंगात भरपूर आहे. प्राण हे कोणाचं कार्य आहे, रजोगुणाचं काय. प्राण, पान, व्यान, उदान आणि मग आपल्या ठिकाणी आपण जे जीवन करतो त्याचं ते पचवण्याचं कार्य कोण करतात, प्राण करत असतात. खाल्लेलं अन्न तिथंच राहते का सगळ्या शरीरामध्ये विसरण करते. आणि निकृष्ट असलेला भाग प्राणात फेकून देतात. कोणता भाग, निकृष्ट भाग. त्या निकृष्ट भागाचा अधिकारी कोण आहे, नाही सांगते. निकृष्ट खाल्लेल्या अन्नाचा निकृष्ट भाग असतो, त्याचा अधिकारी कोण आहे. त्याचाही सुद्धा अधिकारी आहे की. आणि आपण शौचाकडे गेल्यानंतर जो निकृष्ट भाग असतो ते डुकराचं पकवत नाही. त्यांच्यात भांडणं लागतात बघा. त्यांच्यात एकमेकाला ढकलवतो. आणि योनी आहे ना, तुम्हाला कल्पना आहे काय, अतिपापामुळे ती योनी आहे बघा. कशामुळे, अतिपापामुळे. असं आहे, आज जर आपलं चुकलं आणि जर पाप झालं तर कोणत्या जीवाला कोणत्या योनीत घालील काही सांगता येत. जसा त्याचा गुन्हा तसं त्याला शिक्षा असते. मग सरकारचं तरी काय आहे, जसा त्याचा गुन्हा असेल तशी जेल असते बघा.
नाही 2 सक्त मजुरी, नाही तर 6 महिने त्याला खून केला असेल तर फाशी. कर्माचं फळ आहे, आपल्याला काय करावं लागतं. ब्रह्मदेव सुद्धा सुटू शकत नाही. जाऊया म्हणून तर संचित जाणून शुद्ध करा असं आहे. एकदा क्रिया होऊन गेली म्हणजे फळ भोगावं लागते. क्रिया होण्याच्या अगोदरच काय करायचं असतो विचार करा. हे बा आपण जेवायला बसतो, किती जेवायचं ना जेवायचं याचा विचार आपण करायचा. एकदा वाजवीपेक्षा अन्न पोटामध्ये गेल्यानंतर तुम्ही परतंत्र झाला, आता संपलं. जेवणाच्या अगोदरच काय करायला पाहिजे होता विचार. आता खाल्ल्यावर काय केलं, पारतंत्र आहे का. जाऊया पुढे वाचा. आणि आंतरसाक्षी चैतन्याश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. उपादान कारण म्हणजे कारण एक उपादान कारण आहे ना. घटामध्ये उपादान कारण माती आहे. मातीच्या घटामध्ये काय आहे, त्याला कोणतं कारण म्हणायचं. कुंभार निमित्त कारण. कारण कुंभाराशिवाय सुद्धा काय होऊ शकत नाही, घट होऊ शकत नाही. कुंभार पाहिजे ना. निमित्त कारण, दुसरं उपादान कारण. आता याला सर्वाला उपादान कारण अविद्या आहे. काय निमित्त कारण संस्कार आहे. थोडे घटास दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका ही कारणे आहेत, पण त्यात मृत्तिकेचा घटात प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहत नाही, म्हणून मृत्तिका घटाचे उपादान कारण आहे. आणि दंड, चक्र, कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला मात्र कारण आहेत, म्हणून ती निमित्त कारणे आहेत. असो, त्याच्यामध्ये मंद प्रकाश हे निमित्त कारण आणि अज्ञान हे कोणतं उपादान कारण. बरं का. हे थोडं कळायला काय जाते, कठीण जाते पाहिजे. दोनदा घरी थोडंसं वाचायचं आणि नाही समजलं ते उद्या विचारायचं पुढे. जशी रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली होती, त्याचप्रमाणे साक्षी चैतन्याश्रित अविद्येपासून सर्पज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न होते. हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. बरोबर. कोणापासून होते मग सर्व, कोणापासून उत्पन्न झाला. हे बघा, दोरी आहे का नाही, दुसरीकडून आला का सर्प, दोरीपासून झाला का. बरं, दोरी सर्प झाली का, मग भासला कसा, दोरीच्या अज्ञानामुळे. दुसरीकडून आला होता का, दोरीपासून झाला का, दोरी सर्प झाली का, भासते याची विवर्त भाग. नसून काय होतं, तो दोरीच्या अज्ञानाने काय भासला. या अज्ञानामध्ये 3 प्रकार. एक कोणता, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तमोगुणाचं कार्य सर्प, सर्पाचं ज्ञान सत्वगुणाचं कार्य, आणि हालचाल रजोगुणाचं कार्य. हे सर्पाकरता सर्प नाही सांगा, सर्पाकरता सर्प सांगायचं. सर्पाचे काय घेणं देणं आहे आपल्याला. तत्वविचार आहे. कोणता विचार. असा जर आहे तो जगत भासते कसं. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मा. पंचदशी पाहिजे. म्हणून माणसाने कोहम कथमिदम जातम. आपण मरणाच्या अगोदर कुठे होतो, जिवंतपणे. मेल्यानंतर जाणार कुठे. असा विचार, सुंदर विचार. हा विचार फक्त तुमच्या आपल्याच तत्त्वज्ञानात आहे का. दुसऱ्याचं तत्त्वज्ञान विचारामध्ये कमी पडतं. काय पडतं, कमी पडतं. त्यांचे भोगवादी लोक आहे. कोणतेवादी. जेवढा विषयाचा भोग घेता येईल तेवढा काय करायचा. मग पापी मनुष्य कोणता, ज्याला इंद्रियाद्वारा विषयाचा भोग घेता यायला नाही, तो पापी मनुष्य. आणि भरपूर विषयाचा भोग घेतो तो पुण्यवान. 4 वाकाचं दर्शन आहे. जो जास्त विषयाचा भोग घेतो तो कोण आहे, पुण्यवान.
आणि ज्याला विषयापासून भोग मिळत नाही त्याला काय मिळायचं? पापी. हे तत्वज्ञान कोणाचं? 4 भाग. दंभो दर्पो विमानस्य पारुष्यमेव ज्ञानम अभिजातस्य. अलीकडे बाजू कोणता सगळा? आज नास्तिक लोक असतं जास्त आहे की कोणते लोक जास्त आहे? नास्तिक लोकांचा भरणं चांगला दागा अलीकडे कमी कमी व्हायला लागला. चांगलं पाणी भेटत नाही गढूळ आल्याशिवाय. ते सगळं जेवणाचे काय, सगळं पदार्थाचे काय केमिकल आहे सगळं. आणि जे प्रकृतीला खातं काय काय हे एवढा मोठा पेरू देतो. हायब्रिड आहे सगळं कोणतं. मला माणसं सुद्धा आपले असे जाऊ दे. आपला एक नास्तिक वादन तरी भारत देश चांगला आहे का? पाप पुण्याचा विचार भारत देशामध्ये आपल्या संस्कृतीने जे केलेला आहे तेवढा विचार कोणत्याही दर्शन करायला केलेला नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत. ज्ञानेश्वर महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या मालिकेत आलो आहे का नाही? आपली जी आहे ना एकादशीचा अन्नपान स्वानविष्टे समान हा कोण सांगते? तुकोबारा सांगतात. आणि तुकोबाराच्या मुखातून वेद बोलतो. काय बोलतो? पाहिली पुराणी तुका म्हणे. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. म्हणून तुम्हाला अशा सर्पाची उत्पत्ती बघायला का पुढे आपण बघू. असंच ख्यातिवाद्याने लागत नाही, आत्मख्यातिवाद्याने लागत नाही, अन्यथा ख्यातिवाद्याने लागत नाही, अख्यातिवाद्याने लागत नाही, सत्ख्यातिवाद्याने लागत नाही. मग चांगल्या प्रकारे उत्पत्ती कोणा ख्यातीपासून लागते? अनिर्वचनीय. आणि पुन्हा आणखी अनिर्वचनाचा अधिक विचार आहे. त्याचा विचार कधी करू?